नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात उमेद अभियानाच्या सीआरपी महिला आणि एका पुरुष सीआरपी कडून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले। हदगाव तहसील कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे। हदगाव तालुक्यातील स्वराज्य महिला प्रभाग संघ आणि अभिनंदन प्रभाग संघाच्या मानधन वितरणामध्ये नियमबाह्य पद्धतीनं आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। प्रभाग संघाच्या सचिवांच्या नावानं सीआरपीचं मानधन काढण्यात आले। तसंच 2 महिलांच्या नावावर अतिरिक्त मानधन जमा करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सखोल चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। चौकशी करून दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। विशेष म्हणजे नागपंचमीच्या सणाच्या दिवशीही आपल्या मागण्यांसाठी सीआरपी महिला उपोषणाला बसल्या। त्यामुळे प्रशासन या आरोपांची चौकशी करून काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागले। नमस्कार, मी स्वरूपा क्षीरसागर, राहणार कोळी आणि मी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत सीआरपी म्हणून कार्यरत आहे। तरी आम्ही आहे ना काल 15 ऑगस्ट सकाळी 6 ला आम्ही लेकर बाळ सोडून 6 पासून उपोषणाला इथं आलो आणि इथं ध्वजारोहण केला। खेदाची बाब आहे ना, इथं जर एक महिला येऊन इथं जर ध्वजारोहण करत असेल तर हे कर्मचारी करायलेत काय? आज आम्ही 3 महिन्यापासून उपोषणात 3 महिन्यापासून यांना लेटर द्यालो की गुन्हेगाराला सरळरित्या कारवाई करा, गुन्हेगारावर सरळरित्या कारवाई करा। ते त्यांनी प्रोसिजर 1 महिना तर काहीच केली नाही, पण आम्ही त्यांना 1 महिना वेळ देऊन दुसऱ्या महिन्यामध्ये उपोषणाचं निवेदन दिलं। उपोषणाचं निवेदन देऊनही त्याने दखल घेतली नाही। शेवटी आम्हाला उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला। आमचे छोटे छोटे मुलं बाळ माणसं आज सणासुदीचं महिला बसणं शक्य आहे का? सणासुदीचं महिला बसतात म्हणजे हे लोक कर्मचारी बाहेर येत नाहीत। कर्मचारी आम्हाला जे समाधानकारक निर्णय पाहिजे ते देत नाहीत, तर यांच्या हे पंचायत समितीला करायचं काय? आमच्या महिलांच्या हक्कासाठी नाही तर करायचं काय याची पद्धत? आज आम्ही रात्र झटतो सर, सीआरपी म्हणून कार्य फक्त 6000 मानधनासाठी आणि 6000 मानधन मध्ये जर हे बीएम जे आहे ते हदगावचे फ्रॉड करत असतील आणि आमच्या 2 प्रभागामध्ये फक्त ते 3,61,000चा फ्रॉड केला तर पूर्ण तालुक्यात किती असू शकते? याची कोण गणना लावली? मग हे नाही का कर्मचारी दुसरे त्यांना जाब का विचारत नाहीत? गुन्हेगार आमची चौकशी चालू आहे, रितसर चौकशी करायला स्टेप बाय स्टेप करायला। मग आम्ही आज 2 दिवस झालं याचा स्टेप बाय स्टेप बघायलो आणि आता आम्ही आहे ना, आमचं असं आहे की यांची स्टेप बाय स्टेप यांनी चालू द्यावं, आम्ही स्टेप बाय स्टेप उपोषणाला बसणार आणि जोपर्यंत आम्ही गुन्हेगारावर आमचा गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आमरण याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करल। आम्ही मागे हटणार नाही। हे कर्मचारी येवत आम्हाला बंधनकारक निर्णय देवत अथवा न देवत। सर, आमची एकच मागणी आहे। मी सीमा काळे, मरडगावहून मी सीआरपी आहे। तर आमच्या तालुक्यामध्ये 6 प्रभाग आहेत। त्या 6 प्रभागापैकी 2 प्रभागामध्ये म्हणजे निवगा आणि मनाठा या 2 प्रभागामध्ये आमच्या सीआरपी मानधनामध्ये फ्रॉड केलेला आहे सर। आम्ही नाही का इथं काल 15 ऑगस्ट पासून इथं आम्ही बसलेले आहोत। आमच्या सीआरपी इथं बसलेले आहेत उपोषणासाठी। आम्ही त्याला आज 1.5 महिन्याच्या आधीच 1.5 महिना झाला आम्ही निवेदन देतो त्याला उपोषणाला बसायचं म्हणून, पण त्यांनी नाही का आमचं निवेदनाचं काही म्हणजे चौकशी केली म्हणतात, पण त्या आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या चौकशी केली त्या याच्यावर त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे, हे आमचं सर्व महिलांचं म्हणणं आहे सर। पण सर याच्यामध्ये सर म्हणजे बीएमएम आहेत ना सर तालुक्याची। पुढची मागणी काय असेल तुमची? सर आमचं काहीच नाही, त्यांनी आमच्या याच्या पेमेंट शीट मध्ये फ्रॉड केला ना सर, तर असं संबंधितावर कारवाई केली पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे। 6 पैकी 2 प्रभागामध्ये 3.5 लाखाचा गैरव्यवहार केला सर। तालुक्यामध्ये पूर्ण बरंच असू शकते आलते ना सर, पण आमच्या मान्यतेनुसार लागलाच नाही सर निर्णय आमचा, आम्हाला ते भेटलाच नाही सर। समाधानकारक निर्णय केला नाही, नुसते आश्वासन देतात सर ते। Introducing the GPS